रोहित पवारांना काकी सुनेत्रा पवारांवर भरोसा नाही का? रोहित पवारांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे काकींकडे द्यावे, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। गाणं प्रसिद्ध झालं होतं की विश्वास नाही काय। मग वाटतं की त्यांचा सुनेत्रा काकीवर विश्वास नाही काय? उपमुख्यमंत्री आहेत, ते स्टाफ आहे, विभाग आहे, त्यांनी आपला पती गमावला आहे। पनवेल महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी महायुतीच्या 5 उमेदवारांचे अर्ज दाखल, तर मवियाकडून 2 उमेदवारांचा अर्ज दाखल। पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून परेश ठाकूर आणि गणेश कडू यांचे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल। स्वीकृत नगरसेवक पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष। दापोलीतील हर्णे बंदराला सागरी रोरो सेवेचा थांबा मिळावा, राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी। दुबईहून पुण्यामध्ये परत आल्यानंतर पर्यटकांकडून जल्लोष, पर्यटक घरी पोहोचतात फटाक्यांची आतषबाजी करत केला डान्स। परभणी जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नाही, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांची माहिती। नाही, आज मितीला आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल अवेलेबल आहे, परंतु लोकांना धास्ती वाटते की आता बाहेरून येणारं बंद झालं तर काय, पण अशी परिस्थिती नाही। सद्यस्थितीत तरी आपल्याकडे पुरेसं याचा दोन्ही गोष्टीचा साठा आहे। नवी मुंबईतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोकळ्या होणार, भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांच्या लक्षवेधीवरती मंत्री उदय सामंत यांचे विधान परिषदेत आश्वासन, 55 वर्षांपासून अडकलेल्या जमिनीवरील शिक्के काढून घेतले जाणार। रायगडच्या पेण तालुक्यातील बालगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचं बेमुदत उपोषण 6व्या दिवशी तुर्तास स्थगित करण्यात आलंय। खासदार सुनील तटकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन शेतकऱ्यांनी उपोषण तात्पुरतं मागे घेतलेलं आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शिवनेरीवर दीपोत्सवानं प्रारंभ करण्यात आलाय। फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार उद्या जयंती जी आहे ती साजरी होणार आहे। तर परभणीच्या जिंतूर तालुक्यातील एलदरी धरणासमोरील पूर्णा नदीवर असलेला अरुंद पूल धोकादायक बनलेला आहे। पुलावरील सुरक्षा कठडे तुटल्यानं पिकअप वाहन नदी पात्रामध्ये कोसळलेलं आहे, एकाचा मृत्यू झाला। अकोला शहरातल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर कुणबी पाटील समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन पाहायला मिळते। ठाकरे गटाचे शहर प्रमुख राहुल केराणींच्या वाहनावरती काचा फोडल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक न झाल्यानं आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आलाय। महासत्ता चौक परिसरामध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना घडली। गोळीबाराच्या घटनेमध्ये ओमकार कांबळे तरुण गंभीर जखमी झालेला आहे।